आणि आता मी सध्या 5 प्रोजेक्टवर काम करून बसलोय। ही खूप मोठी अचीवमेंट आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि बाप कंपनीसाठी सुद्धा। त्यावेळेस मला इंग्लिश येत नव्हती। बाप कंपनीने इंग्लिशचा ई पासून तर आयटीचा आय पासून तर कम्प्युटरच्या सी पासून बेसिकपासून सुरुवात केली आम्हाला शिकवायची। तुम्हाला बाप कंपनीबद्दल कसं समजलं? मोबाईल बघता बघता एकदा महाराष्ट्र टाइम्सवर एक तरुणाची बातमी मी बघितली। त्यामध्ये असं होतं का रावसाहेब घुगे नावाचा एक तरुण अमेरिकेवरून आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे येतोय आणि काहीतरी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी करू इच्छितोय। ॲक्च्युली बाप कंपनीपासून मी इथं 2 किलोमीटरवर राहतोय आणि तिथून माझ्या घरापासून ही कंपनी दिसते। तुमच्या ह्या प्लॅन ए प्लॅन बी मध्ये तुमचा सर्वांगीण विकास झाला। मग त्यानंतर मला पण माझ्या मनात एक आयडिया आली की आपण इथं जॉब करू शकतो आणि आपल्या घरापासून जवळ आहे। कारण शहरातल्या धावपळीत जगण्यापेक्षा तिकडं आईवडिलांना तिकडं सोडून जाण्यापेक्षा आपण आईवडिलांसोबत राहून इथं शेती पण करून आपण कंपनीत काहीतरी करू शकतो, जॉब करू शकतो। त्यामुळे मी इथं बाप कंपनी त्यांनी ठरवलं। तुम्हाला जे कंपनीने पाथ दिलं त्याच्यावर तुम्ही कष्ट करत गेलात आणि आज तुम्ही अँग्युलर डेव्हलपर आहात एक मल्टीनॅशनल कंपनीसाठी। नमस्कार मंडळी, आज स्टार्स ऑफ बापमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपले गेस्ट आहे शिववर्धन गीते, एक अस्सल शेतकरी मुलगा जो फ्रंट एंड डेव्हलपमेंट सोबत टोमॅटोची फार्मिंग पण करतो, ऑर्गॅनिक एग्सची पोल्ट्री पण सांभाळतो। तर शिववर्धन नमस्कार। नमस्कार सर। एक मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आहे त्यांची। आता तुम्ही त्यांच्या प्रोफेशनवरून तर समजूनच घेतलं असेल। तर शिववर्धन, तुमचं प्राथमिक शिक्षण तुमच्या गावात म्हणजे सोनोशीमध्ये झालं, हे संगमनेर तालुक्यातील जे सोनोशी गावामध्ये झालं। त्यानंतर मालदाडमध्ये आणि संगमनेरमध्ये तुम्ही माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतलं आणि पदवीच्या शिक्षणासाठी तुम्ही टेक्नॉलॉजी हा क्षेत्र निवडला। तर कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या गोष्टींमध्ये तुम्ही कधी ठरवलं की आपण शिक्षण घेतलं पाहिजे किंवा पदवीचं शिक्षण याच क्षेत्रात घेतलं पाहिजे? ॲक्च्युली सुरुवातीपासूनच माझा असा मानस होता की आपण बिझनेस केला पाहिजे। मी बिझनेस करण्यासाठी सुरुवातीला सायन्सला ॲडमिशन नव्हतं घेतलं 11वी-12वीला। मी त्यासाठी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं होतं। पण मला नंतर असं कळालं का आपण कॉमर्सला ॲडमिशन घेऊन आपण अभ्यासाकडे फोकस न करता आपण बिझनेसवर फोकस केला पाहिजे। त्यामुळे मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं होतं। पण पुढं जाऊन कोविडची सिच्युएशन आली आणि त्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये मला असं कळलं की आपण घरी बसून पण काहीतरी काम करू शकतो। कारण त्यावेळेस कोविडमध्ये जे IT डेव्हलपर होते, IT क्षेत्राला चांगली चालना भेटली होती। मग तिथून मला असं शिकायला भेटलं की आपण घरी बसून पण जॉब करू शकतो आणि तिथं माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण बिझनेस करता करता आपण नोकरी पण करू शकतो घर बसल्या। त्यामुळे मी इकडं पदवीचं शिक्षण घेण्याचं ठरवलं। तर नक्कीच एक उत्तम निर्णय होता, कारण तुम्ही समजा व्यवसाय जरी करायचा असेल ह्या काळामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी टेक्नॉलॉजीचं सुद्धा ज्ञान खूप गरजेचं आहे। टेक्नॉलॉजीचं ज्ञान तुम्हाला तुमच्या बिझनेस सक्सेसमध्ये थोडं ॲक्सेलरेशन आणन ही नक्कीच टेक्नॉलॉजीची एक खासियत आहे की तुमच्यासाठी ते काही बऱ्याचशा गोष्टी सोप्या करतात। तर नक्कीच तुमचा हा निर्णय तो योग्यच ठरला। पण त्यातल्या त्यात तुम्ही बाप कंपनीमध्येच टेक्नॉलॉजी घ्यायचं शिकलात किंवा मग टेक्नॉलॉजी घ्यायचं शिक्षण आहे, पदवीचं शिक्षण ते तुम्ही बाप कंपनीमध्येच घ्यायचं ठरवलं। पण त्याआधी तुम्हाला बाप कंपनीबद्दल कसं समजलं? ॲक्च्युली मी एक दिवस असंच कोरोनाची सिच्युएशन होती आणि कोरोनामध्ये मी असं मोबाईल बघत होतो आणि मोबाईल बघता बघता एकदा महाराष्ट्र टाइम्सवर एक तरुणाची बातमी मी बघितली। त्यामध्ये असं होतं का रावसाहेब घुगे नावाचा एक तरुण अमेरिकेवरून आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून गावाकडे येतोय आणि काहीतरी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी करू इच्छितोय। मग मी त्याचा माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून मला कळालं की ॲक्च्युली बाप कंपनीपासून मी इथं 2 किलोमीटरवर राहतोय आणि तिथून माझ्या घरापासून ही कंपनी दिसते। पण मला असं वाटायचं की इथं काहीतरी कॉलेज हो राहिलं 11-12 असं काहीतरी शाळा हो राहिली, पण मला माहीत नव्हतं की इथं IT कंपनी हो राहिली। मग मी एक दिवस ती बातमी पाहून कंपनीत येण्याचं ठरवलं आणि कंपनीत आलो। तिथं मला दीपक नागरे सर होते, त्यांनी कंपनीची सगळी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं आम्ही विद्यार्थ्यांसाठी कसे जॉब देतोय आणि कशी विद्यार्थ्यांची ग्रोथ करतोय। मग त्यानंतर मला पण माझ्या मनात एक आयडिया आली की आपण इथं जॉब करू शकतो आणि आपल्या घरापासून जवळ आहे। शहरात गर्दीच्या ठिकाणी न जाता धावपळीचं जीवन जगण्यापेक्षा आपण गावातच थांबून काहीतरी करू शकतो।
कारण शहरातल्या धावपळीत जगण्यापेक्षा तिकडं आईवडिलांना तिकडं सोडून जाण्यापेक्षा आपण आईवडिलांसोबत राहून इथं शेती पण करून आपण कंपनीत काहीतरी करू शकतो, जॉब करू शकतो. त्यामुळे मी इथं बाप कंपनीत त्यांनी ठरवलं. म्हणजे अगदी हा एक कोइन्सिडन्स म्हणता येईल की तुम्हाला व्यवसाय करायचा होता, त्यातल्या त्यात तुम्ही टेक्नॉलॉजी मध्ये आवड तुम्हाला किंवा इंटरेस्ट निर्माण झाला आणि त्यातल्या त्यात ही कंपनी इथं येणं म्हणजे हा एक मोठी कोइन्सिडन्स आहे. आणि तुम्ही इथं कंपनीत आला, ती पहिली भेट तुम्हाला आठवते कशी होती? हो, यस, पहिली भेट आठवते. ज्यावेळेस कोविडच्या नंतर आमची 12वीची एक्झाम झाली आणि त्याचे रिझल्ट लागले. त्यावेळेस मला 12वीला 82% पडले होते. आणि घरचे सगळे म्हणायचे की तुला मार्क चांगले आहे, तू जॉब कर. पण मला कायमच बिझनेसच्या बद्दल थोडी माझी स्वतःची भावना होती. मग मी म्हणलं चालन ठीक आहे, आपण प्लॅन बी पण रेडी ठेवला पाहिजे. आपण प्लॅन ए तर आपला बिझनेस आहेच, मला काहीतरी सुरुवात करायची आणि ती मी केली पण आपण प्लॅन बी हाताशी ठेवला पाहिजे. त्यासाठी मी हे करण्याचं ठरवलं. आणि एक दिवस बाप कंपनीच्या ऑफिसला आलो. संगमनेरला होतं ते ऑफिस. तिथे गेलो. तिथं नागरे सर होते आणि मी सोबत मामांना घेऊन गेलो होतो. माझे मामा म्हणजे IT मध्ये 10 वर्ष एक्सपिरियन्स त्यांना, ते पण अमेरिकेमध्येच जॉब करताय. मग मी त्यांना घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला बाप कंपनीची इन्फॉर्मेशन कळाली. पण तिथे गेल्यानंतर मला इंग्लिश काहीच येत नव्हती आणि नागरे सर आणि माझे मामा ते इंग्लिशमध्ये काय बोलले ते मला काहीच कळालं नाही. नंतर मी ज्यावेळेस ऑफिसमधून बाहेर निघलो त्यावेळेस मामा बोलले की सगळं ठीक आहे, बरोबर आहे, आपण तिथेच ॲडमिशन घेतलं पाहिजे. मग मी पण हा म्हणलो मामाला. त्यावेळेस मला इंग्लिशमध्ये ते काय बोलले ते काहीच कळलं नव्हतं. पण आता मी इंग्लिश बोलू शकतो. आय कॅन स्पीक इन इंग्लिश नाव. वा, म्हणजे एक मोठी अचिव्हमेंट आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि कंपनीसाठी सुद्धा की तुम्हाला इंग्लिश जमत नव्हते आणि ते 2 वर्षामध्ये त्यांनी तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर उभं करून दिलं तुमच्या वोकॅब्युलरीमध्ये इंग्लिशचं. तर शिववर्धन, तुम्ही ॲडमिशन देखील घेतलं. तुम्हाला कंपनीबद्दल बऱ्याचशा काही गोष्टी आवडल्यामुळे तुम्ही इथंच शिक्षण घ्यायचं ठरवलं. पण मग सुरुवातीला तुमचं लर्निंग पाथ कसा होता? म्हणजे ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे ज्यात तुम्ही शिक्षण घेताय. हे कॉलेज दुसऱ्या कॉलेजेससारखं कॉलेजेस नाही आहे. तर तो तुमचा लर्निंग पाथ कसा होता सुरुवातीला? ॲक्च्युली ज्यावेळेस 16 ऑगस्ट 2022 रोजी मी कंपनीत आलो आणि तिथून पुढं आमची बॅच सुरू झाली. त्यावेळेस मला इंग्लिश येत नव्हती. बाप कंपनीने इंग्लिशचा पासून तर ITच्या I पासून तर कम्प्युटरच्या C पासून बेसिकपासून सुरुवात केली आम्हाला शिकवायची. मी MSc IT पण केली होती. पण तिथं काय थोडंफार कम्प्युटर चालवता यायचं मला. पण बाप कंपनीत आल्यानंतर त्यांनी कम्प्युटरच्या C पासून सुरुवात केली. तर पूर्ण आपण टेक्नॉलॉजीमध्ये API कशा राईट डाऊन करतो, इंटिग्रेशन कसं करतो, इथपर्यंत त्यांनी डायरेक्ट फ्लोमध्ये शिकवलं. त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला नंतर. आणि सुरुवातीला कंपनीने आधी इंग्लिशवर फोकस केला, नंतर टायपिंगवर, नंतर HTML CSS बेसिक टेक्नॉलॉजी घेतल्या, नंतर बूटस्ट्रॅप घेतलं, नंतर ॲडव्हान्स जावा स्क्रिप्टकडे गेले, C लँग्वेजकडे गेले, नंतर नोडकडे गेलो, अँग्युलरकडे गेलो. असं फ्लोने आम्ही वरती जात गेलो. तसं प्रोजेक्ट आम्हाला मिळत गेले आणि त्याच्यावर काम करण्याची संधी पण भेटली आम्हाला. वा, म्हणजे नक्कीच त्याच्यात तुम्ही पण खूप एफर्ट्स घेतले वैयक्तिक. त्यामुळे तुम्हाला जे कंपनीने पाथ दिलं त्याच्यावर तुम्ही कष्ट करत गेलात आणि आज तुम्ही अँग्युलर डेव्हलपर आहात एक मल्टीनॅशनल कंपनीसाठी. तर अँग्युलर डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही कसे आलात? ॲक्च्युली कंपनीत आल्याच्या 6 महिन्यानंतर ज्यावेळेस जावास्क्रिप्ट आणि C लँग्वेजचं शिकून झालो आम्ही, त्यानंतर आमची जावास्क्रिप्टवर एक एक्झाम घेतली आणि त्या एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं. आणि त्यानंतर राव सर आम्हाला असं बोलले की आपण तुम्हाला टेक्नॉलॉजी डिवाईड करून देऊ. मग आमची 100ची बॅच होती. 20 मुलांना जावा, 20 मुलांना नोड.js, 20 मुलांना अँग्युलर, 20 मुलांना रिॲक्ट, अशा 5 टेक्नॉलॉजी वाटून दिल्या. त्यावेळेस मी बॅकएंडला न जाता फ्रंट एंडलाच थांबण्याचा निर्णय घेतला. कारण म्हणलो नंतर आपण नंतर जात जाऊ तिकडं. मग मी फ्रंट एंडमध्ये अँग्युलर मला टेक्नॉलॉजी भेटली. ते अँग्युलर टेक्नॉलॉजी मी इथं कंपनीत शिकलो 3 महिन्यामध्ये. मग 3 महिन्याच्या नंतर अँग्युलरवर पण आमची एक एक्झाम झाली, त्याच्यात पण माझं सिलेक्शन झालं. आणि नंतर सिलेक्शन झाल्याच्या नंतर मग मला फर्स्ट टाईम हेल्थकेअर नावाच्या एक प्रोजेक्टवर काम करण्याची संधी भेटली. आणि आत्ता मी सध्या 5 प्रोजेक्टवर काम करून बसलो आहे. कारण सुरुवातीला हेल्थकेअर नावाच्या प्रोजेक्टवर मी काम केलं.
त्यानंतर मी बाप प्लॅटफॉर्म नावाच्या प्रोजेक्टवरती काम केलं. त्यानंतर मी फूड सर्व्हिसेस नावाच्या प्रोजेक्टवरती काम केलं. त्यानंतर हळूहळू मी ERP नावाच्या प्रोजेक्टवर काम केलं आणि आता मी डिसास जो की US क्लायंटचा प्रोजेक्ट आहे त्याच्यावर मी ॲज अ अँग्युलर डेव्हलपर म्हणून काम करतोय. एकदम उत्तम काम करताय तुम्ही नक्कीच. आणि ते बोलता ना की अनुभव दिसतो किंवा अनुभव बोलतो सगळं, तो कॉन्फिडन्स तुमच्यामधून झळकतोय. तुम्ही आज 5 प्रोजेक्टवर काम करून झालंय तुमचं, म्हणजे अजून तुमचं लिटरली ग्रॅज्युएशन पण पूर्ण नाही झालंय आणि तुम्ही 5 प्रोजेक्टवर काम करून बसलात, तर तो कॉन्फिडन्स बोलतोय. आज तुमच्या बोलण्यातून तो दिसून येतोय, तो एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव. ही खूप मोठी अचीवमेंट आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि बाप कंपनीसाठी सुद्धा. आता तुम्ही अँग्युलर डेव्हलपमेंट शिकलात, तुम्ही त्याच्यावर प्रोजेक्ट देखील केले, पण हे प्रोजेक्ट आता तुम्ही एक कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटमध्ये करताय, एक क्लायंटसाठी करताय, तर तो अनुभव कसा आहे? क्लायंटसाठी प्रोजेक्टचा अनुभव तर चांगलाच आहे, कारण मी आता USच्या क्लायंटच्या ज्या प्रोजेक्टवर काम करतोय तिथं क्लायंट एन्व्हायरमेंट कसं आहे ते मला अनुभवायला भेटतंय. मीटिंग्स कशा चालतात IT मध्ये, आपण बोललं कसं पाहिजे, इंग्लिश कशी वापरली पाहिजे, आपला टोन कसा पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मला आता इथं कळत आहे. आणि मला हा प्रोजेक्ट करता करता आपण टीम लीड कशी केली पाहिजे हा पण अनुभव आला आहे. कारण मी हा प्रोजेक्ट सुरू करायच्या आधी फूड सर्व्हिसेस नावाचा प्रोजेक्ट आहे जो आपल्या सर्वार्थ पुण्याची एक कंपनी त्यांचाच होता, त्याच्यावर मला प्रोजेक्ट मॅनेज करण्याची पण संधी मिळाली. कारण त्यावेळेस सिनियर डेव्हलपर म्हणून आमच्या 3rd इयरमध्ये मी होतो आणि त्यावेळेस तो प्रोजेक्ट मी मॅनेज केला होता. कारण आता मी एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो की मागच्या आठवड्यात मला आमच्याच 10वीचे मित्र भेटले होते, ते की बाहेरच्या कॉलेजेसला आहे, त्यांनी BCS, MCA, MCC हे करता येते आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग पण करताय. असे 2 मित्र मला भेटले होते कम्प्युटर इंजिनिअरिंगवाले, का ते सांगत होते मला आम्ही हे शिकलो, आम्ही ते शिकलो. पण मी असा विचार केला का यांना आपण विचारून नेमकं हे काय शिकताय. मग मी त्यांना विचारत होतो का आपण समजा Node.js करतोय तर त्याच्यात API काय असतात, ते कशा लिहितात, आपण CRUD काय असतं, किंवा आपण अँग्युलर करतोय तर त्याच्यात आपण UI डिझाईन करतोय, मग नोडच्या API त्या आपण इंटिग्रेट कसा करतोय. त्यांना ते काहीच माहीत नव्हतं. ते फक्त सांगायचे की हे शिकलो, थेरॉटिकली सगळं येतं त्यांना, पण प्रॅक्टिकली काहीच येत नाही. त्यावेळेस मला कळालं का आपण इथं येऊन 3rd इयरला आपण इंटिग्रेशन करू शकतो, API राईट करू शकतो, CRUD लिहू शकतो आणि ते मुलं फक्त थेरॉटिकली बेसिक त्यांना माहिती. तिथंच मला कळाले का आपण बाप कंपनीत आल्यामुळे एक चांगली संधी भेटली आणि आपण जगाच्या जे बाजारात जे मुलं आहे त्यांच्यापेक्षा थोडं हाय लेवलला थोडं पुढं आहे आपण, असं तिथं मला कळालं. ऑफकोर्स, म्हणजे तुम्ही तुमच्या काळात 3-4 वर्ष पुढे चालताय असं म्हणायला हरकत नाही. कारण बाकीचे इतर संस्थांमध्ये काय होतं की तुम्ही पहिले 4 वर्ष शिक्षण घेणार, मग तुम्ही 6 महिने वर्ष कोर्स करणार, मग नंतर तुम्ही जेव्हा क्लायंटवर प्रोजेक्टवर जाणार तेव्हा 1-2 वर्ष तुम्हाला लागणार ते प्रॉपर अंडरस्टँडिंग यायला की ते काम कसं होतं. ते तुम्ही आता 3rd इयरमध्येच तुम्हाला सगळा अनुभव येऊन गेलाय की काम कसं करता, छोट्या छोट्या गोष्टी असतात की कोणासोबत कसं बोललं पाहिजे, टीम कशी मॅनेज केली पाहिजे, आणि हे तुम्ही बोलून दाखवताय. म्हणजे तुम्हाला जाणवलंय कुठेतरी या गोष्टी आणि तुम्ही शिकलात, आणि ही खूप मोठी अचीवमेंट आहे. म्हणजे तुमच्या वयात ही गोष्ट समजून घेणं म्हणजे तुमचं ऑलरेडी IT करिअरमध्ये तुम्हाला एक हेड स्टार्ट भेटला आहे. इथून पुढं तुमचं जे शिक्षण राहील किंवा मग तुमचं करिअर राहील ते ॲक्सेलरेटेड पेसवर चालेल. म्हणजे आम्ही बाप कंपनीमध्ये मधून निघणारा प्रत्येक विद्यार्थी हा लीडर म्हणून काम करेल, ही आम्हाला डायरेक्ट गॅरंटी झाली. आणि तुमच्याकडे बघून तर अजून आम्हाला असं वाटतं की आपण कुठेतरी सक्सेसफुल झालो आहोत. आपल्या ध्येय कडे किंवा मग जे ध्येय ठेवलेलं होतं आपण त्याच्यात आम्ही थोडीशी काहीतरी सक्सेस आम्हाला भेटलेली आहे. तर मला एक अनुभव आला का मी ज्यावेळेस त्या मुलांना विचारित होतो असं काहीतरी का IT काय असतं, तुम्ही काय करताय कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, त्यावेळेस मी त्यांना असाच एक क्वेश्चन विचारला का प्रोजेक्ट कसा चालतो, प्रोजेक्ट वर्क कसा करतो, त्याच्यात कम्युनिकेशनचे माध्यम कोणते, आपण प्रोजेक्ट रिपॉझिटरी कुठं क्रिएट करू शकतो, प्रोजेक्ट स्टोअर कुठं करू शकतो, बॅकएंड काय, फ्रंट एंड काय, डेटा कुठं स्टोअर करू शकतो. त्यावेळेस त्यांना याचं काहीच नॉलेज नव्हतं असं मला कळालं तिथं. कारण मी एक प्रोजेक्ट हँडल करतोय आणि ते मुलं बाहेरून प्रोजेक्ट बनवून घेत आहे त्यांच्या कॉलेजच्या सबमिशनसाठी. तिथंच मला कळालं का ते मुलं किती माग आहे. आणि आपण ॲज अ थर्ड इयरमध्ये मी काहीतरी प्रोजेक्ट करतोय आणि प्रोजेक्ट करता करता कोडिंग करता करता एक प्रोजेक्ट मॅनेज पण करतोय. मी
त्या दुसऱ्या एका मित्राला क्वेश्चन विचारला का गिटहब आणि गिटलॅब हे काय असतं, तर त्याला ते पण माहीत नव्हतं. आणि मी ऑलरेडी मुलांचे PR गिटहब आणि गिटलॅबला पुश करतोय, मी मर्ज करतोय PR. तिथं मला थोडं चांगलं वाटलं. नक्कीच तो एक कॉन्फिडन्स बूस्टर आहे, अनुभव बोलतो, ही खरी म्हण आहे. आणि एक मेन गोष्ट विचारायची म्हणजे आता तुम्ही ॲक्च्युअल क्लायंट प्रोजेक्टवर काम करताय, तर तुम्हाला बाप कंपनीची ट्रेनिंग कितपत काम आली किंवा मग कामी आली की नाही? यस, ऑफकोर्स बाप कंपनीची ट्रेनिंग ही कामास आली. कारण बाप कंपनीने ज्या पाथनुसार आम्हाला शिकवलं, सुरुवातीला बेसिक टेक्नॉलॉजी घेतल्या, फ्रेमवर्क्स घेतले, आधी डिझायनिंगकडे नेलं आम्हाला, नंतर बॅकएंडकडे नेलं, जसं स्विच केलं त्या पद्धतीने बाप कंपनीची ट्रेनिंग ही चांगलीच होती. कारण जर BCA MCA जे बाहेर चालतं आहे त्यांना डायरेक्ट आधी नोड अशा टेक्नॉलॉजी किंवा C अशा टेक्नॉलॉजी आधी घेतात आणि थर्ड इयरला HTML CSS घेतात. मग त्यांनी काय होतं, मुलं थेरॉटिकली चांगले असतात पण प्रॅक्टिकली ते एवढे स्ट्रॉंग नसतात. पण बाप कंपनी इथं आम्हाला प्रॅक्टिकली आधी HTML CSS पासून सुरुवात केली, नंतर आम्हाला बॅकएंडकडे नेलं, हाय टेक्नॉलॉजीकडे नेलं. त्याच्यामुळे आम्हाला ते लक्षात बसत गेलं कसं प्रोजेक्ट नेमका चालतोय आणि त्या पद्धतीने आम्ही आता चांगलं काम करतोय. नक्कीच, म्हणजे एक टीचरकडनं शिकण्यात आणि एक ॲक्च्युअल सॉफ्टवेअर प्रोफेशनल कडनं शिकण्यात खूप फरक आहे. सॉफ्टवेअर प्रोफेशनलला माहीत असतं की मी आजपर्यंत ह्या चुका करत आलो आहे. जर मी माझं किंवा माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळात गेलो की 10 वर्ष मागे गेलो, तर मी माझं शिक्षण कसं पद्धतीने घेईल हे त्यांना माहीत असतं. तर त्या हिशोबानेच आपण आपला सिलेबस बनवला आहे. आता राव सरांचा वैयक्तिक 18-19 वर्षाचा अनुभव आहे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये. त्यांनी त्यांचा लर्निंग पाथ ज्या चुका केल्या त्या दुसऱ्यांकडनं नको व्हायला, तर त्यांना जिथे 6-7 वर्ष लागले शिकण्यासाठी, त्यांनी ते 3 वर्षात आपण स्क्वीज केले आणि नक्कीच त्याचं आउटपुट आपल्याला दिसतंय आणि तुम्ही पण देखील अनुभवताय. आता तुम्ही इथपर्यंत आलात, बाप कंपनीत ॲडमिशन घेतलं, स्वतःला खूप केपेबल पण बनवलं. तुम्ही नक्कीच त्याच्यात तुमचे कष्ट प्रायमरीली खूप महत्त्वाचे होते. तुम्ही त्यात कष्ट घेतले, त्या पाथवर काम केलं, क्लायंट साईडवर प्रोजेक्टवर काम केलं, सिनियर्ससाठी काम केलं, आता सिनियर म्हणून काम करताय, लीडर्स बनलात. इथून पुढे 5 वर्षानंतर तुम्ही नक्कीच बोलत आहे की तुम्हाला बिझनेसमध्ये काहीतरी करायचं, पण इथून पुढे 5 वर्ष तुम्हाला म्हणजे स्वतःला कुठे बघता भविष्यात? हा विचार मी पूर्वीपासूनच करायचो. जेव्हा 7वी-8वीला होतो मी, त्यावेळेसच विचार केला होता का आपल्याला पुढं जाऊन जॉब नाही करायचा. पण कोविडच्या सिच्युएशननी मला एक दिशा दाखवून दिली की आपण घरी बसून पण जॉब करू शकतो आणि ते क्षेत्र म्हणजे फक्त IT क्षेत्र आहे की जे घरी बसून जॉब करू शकतो. आणि त्यामुळे मी ITत येण्याचा निर्णय घेतला. पण मला अल्टिमेट माझं गोल आहे की मी काहीतरी बिझनेसेस करणार आहे आणि तो फार्मिंग रिलेटेड असणार आहे आणि त्याची सुरुवात पण मी आता केली आहे. पण आपण जे म्हणतो ना प्लॅन ए आपण काहीतरी करतोय, तर प्लॅन B पण आपल्या हाताशी पाहिजे. कारण प्लॅन ए जर फ्लॉप गेला तर प्लॅन B ने आपल्याला खाली नाही नेलं पाहिजे. त्यामुळं आपण स्टेबल राहण्यासाठी मी प्लॅन ए प्लस प्लॅन B करतोय. त्यामध्ये प्लॅन एमध्ये माझं बिझनेस तर मी ग्रो करतोयच, पण प्लॅन बीमध्ये मी हा जॉब करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या योगायोगाने ही कंपनी पण आमच्या घराच्या जवळच आहे, त्यामुळं अजून चांगलं मला हे झालं. नक्कीच तुमच्या ह्या प्लॅन ए प्लॅन बीमध्ये तुमचा सर्वांगीण विकास झाला. म्हणजे तुम्हाला आम्ही एक टेक्नोक्रॅट ॲग्रिकल्चरिस्ट म्हणू शकतो, जो टेक्नॉलॉजीमध्ये पण एकदम उत्तम काम करतोय आणि ॲग्रिकल्चरचं पण त्यांनी एक काय म्हणतं ॲग्रिकल्चरशी सोबत त्यांनी एक संबंध मेंटेन ठेवला आहे. तर नक्कीच तुम्ही टेक्नॉलॉजी आणि ॲग्रिकल्चर ह्या 2 गोष्टींमध्ये काहीतरी एकत्र करून यांचं काय म्हणतात सांगड घालून तुम्ही नक्कीच काहीतरी मोठं करणार आहेत, मोठं उद्योगपती बनणार आहे आणि हे आमचा विश्वास आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही आमचे स्टुडंट आहात म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय, बट बिकॉज आम्ही तुम्हाला ॲज अ व्यक्ती म्हणून बघतोय आणि नक्कीच तुमचं नॉलेज हे तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. तर आता फक्त 2 शब्द जे तुमच्यापेक्षा ज्युनियर्ससाठी जे 12वी आता पास होत आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे तुम्हाला? जे विद्यार्थी आता 12वी पास होत आहे, 12वीच्या नंतर आपण कोणत्या क्षेत्रात आपली निवड करतोय हा तर आपल्या लाईफचा टर्निंग पॉईंट असतो आणि तिथंच मुलं फसतात जाऊन. कारण 12वीच्या नंतर आपण कॉलेजला ॲडमिशन घेतो आणि कॉलेजची शिक्षण पद्धती आपल्याला सगळ्यांना माहिती कशी चालते. तिथं कोणाचा दबाव नसतो.
पण जर मुलांनी चांगला विचार करून जर चांगला प्लॅटफॉर्म निवडला, जसा की बाप कंपनी, इथं जर आपण अशा ठिकाणी जर आपण ॲडमिशन घेतलं तर आपली लाईफ सेट होऊ शकते. कारण बाप कंपनी जॉब पण प्रोव्हाइड करते, प्रॅक्टिकल नॉलेज पण प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर बाप कंपनी फक्त IT रिलेटेड ज्ञान नाही देत. जे IT रिलेटेड नॉलेज न देता आपण मार्केटिंगचं नॉलेज इथं घेऊ शकतो, आपण बिझनेस कसा रन करतोय ते पण नॉलेज इथं घेऊ शकतो. कारण मला माहीत होतं का बाप कंपनीमध्ये ज्यावेळेस मला नागरे सर बोलले होते का आपण फक्त ITचं नॉलेज नाही घेत, आपण इथं इंग्लिश शिकणार आहे, आपण बिझनेसचं नॉलेज घेणार आहे, इथं मार्केटिंगचं नॉलेज घेणार आहे. त्यामुळे मी इथं ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर मला खरंच हे अनुभवायला भेटलं. कारण मला माझ्या ज्युनियर्सला शिकवण्याची संधी मिळाली. ज्यावेळेस मी आता 3rd इयरमध्ये, पण मी आता सध्या आमचे जे ज्युनियर्स 1st इयरची बॅच, त्यांना HTML, CSS, बुटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट असे टेक्नॉलॉजी मी त्यांना शिकवतो. आणि तिथं माझं स्टेज कॉन्फिडन्स ग्रो होतो आहे, माझं कम्युनिकेशन स्किल सुधारतं आहे. असे पण मल्टिपल फायदे बाप कंपनीमध्ये आहे. स्पोर्ट पण आपण इथं खेळू शकतो, असे मल्टिपल फायदे. त्यामुळे आपण जे 12वी नंतर जे क्षेत्र निवडतो आहे आणि क्षेत्र निवडत असताना आपण कोणतं कॉलेज निवडतो आहे याची पण मुलांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि असे चांगले क्षेत्र आहे, चांगली कंपनी आहे आणि चांगले कॉलेजेस याची निवड आपण केली पाहिजे. तर शिववर्धन, नक्कीच तुमचे जे शब्द आहे ते 12वीच्या मुलांना खूप लागू होता की तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो खूप खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात घडणार आहात तो खूप मॅटर करतात. कारण हे जे वय असतं याच्यामध्ये तुमचं ब्रेन खूप मेलिएबल असतं, तुमच्यावर कुठल्या पण गोष्टीचा खूप इन्फ्लुएन्स होऊ शकतो. तर मग तो इन्फ्लुएन्स होणारच आहे, तर चांगला इन्फ्लुएन्स व्हायला पाहिजे. तर एक चांगलं वातावरण शिक्षणासाठी तुम्ही निवडलं पाहिजे. आणि नक्कीच बाप कंपनी एक असं वातावरण घडवतं आहे जिथे शिववर्धनसारखे एकदम हार्डवर्किंग स्टुडंट्स आहे, जे पॅशनेट आहे टेक्नॉलॉजीबद्दल, कुठल्या तरी क्षेत्राबद्दल, ते काहीतरी ध्येय घेऊन चालत आहे. अशा ध्येयवान लोकांसोबत राहिल्यावर नक्कीच आपण सुद्धा त्या फ्लोमध्ये निघून जातो आणि आपण सुद्धा काहीतरी ध्येय गाठण्याचं धाडस करतो. हे कॉन्फिडन्स आपण आपल्या मित्रांमधून सुद्धा भेटतं. तर नक्कीच शिववर्धन, तुमचा मेसेज या 12वीच्या मुलांसाठी खूप लागू होतो. आणि तुम्ही जे बोललात हे एकदम 100% ट्रू आहे, त्याच्यात थोडंसुद्धा काही फॉल्स गोष्ट नाही. आणि तुमच्यासोबत बोलून हे खूप छान वाटलं. आणि नक्कीच 5 वर्षांमध्ये तुम्ही एक उद्योगपती म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय. आणि तुम्ही तुमच्या गावासाठी, तुमच्या कम्युनिटीसाठी काहीतरी करताय हे आम्हाला दिसतंय आत्ताच. आणि तुम्ही इथून पुढं करत राहणार याची आम्हाला गॅरंटी आहे. तर धन्यवाद शिववर्धन, इथे आल्याबद्दल. थँक्यू.